गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण बघूया हाऊ टू कन्वर्ट रुपीज इनटू पैसा, म्हणजे रुपयांची कन्वर्जन पैशामध्ये कसे करायची. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही समजून घ्या की 1 रुपयाची किंमत किती असते. 100 पैसा. 100 पैसे असतात 1 रुपया म्हणजे. मग किती तुम्हाला जर रुपयाची किंमत दिली तर तुम्ही ते पैशामध्ये कन्वर्ट करू शकता. कसं करायचं, सिम्पली जे पण तुम्हाला रुपयाची किंमत दिली त्याला मल्टिप्लाइड बाय किती करायचे, 100, कारण हे इक्वल आहे ना. मग कसं, समजा मी तुम्हाला 5 रुपये दिले आणि म्हटलं की याचे किती पैसे होतील. तुम्ही काय करणार, हे जे 5 रुपये घेणार आणि मल्टिप्लाइड बाय कितीने करणार, 100नी. आणि आपल्याला माहिती आहे 100नी मल्टिप्लाय करायचं. 100वर सिम्पली 2 झिरोज असतात, तर 2 झिरो ॲड करायचे. 5 1 जा 5, 2 झिरो ॲड झाले. म्हणजे आपल्याला याच्यावरून समजते की 5 रुपीज इक्वल टू 500 पैसा. किती, 5 रुपये बरोबर किती पैसे येणार, 500 पैसे येणार. ठीक आहे ना. असं तुम्ही कशाचंही काढू शकता. आणि 100ला जास्त मल्टिप्लाय करायचं काम नाही. 2 झिरो आहे, 2 झिरो ॲड करायची. आणि जर पॉईंट असला तो डिजिट न जातो तो काढून घ्यायचा. सिम्पली बघा, एक्झाम्पल सांगते. 17.20 असं दिलेलं आहे तुम्हाला. इथे पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला सांगितलं आहे की हे रुपीज आहे, त्याचे पैशामध्ये कन्वर्ट करा. तर काय करायचं, इथं किती डिजिट नंतर पॉईंट आहे, 1 2. आणि 100मध्ये पण किती झिरो असतात, 1 2. तर सिम्पली याचा आन्सर हेच येणार, फक्त पॉईंट नाही येणार. मग याचा आन्सर काय येणार, पॉईंट येणार का आता इथे, नाही, डायरेक्ट. झालं, हे रुपीज होते आणि हे काय झाले, याचे पैसे फक्त काय गेला, पॉईंट चालला गेला. असं तुम्ही सिम्पली कॅल्क्युलेशन करू शकता. फक्त हे रिमेंबर ठेवा की कोणत्याही डिजिटला करायचं असलं तर काय करायचं, 100ने त्याला मल्टिप्लाइड करायचं. कारण वर्थ रुपीज इक्वल टू हाऊ मेनी पैसा, 100 पैसा. ठीक आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. टिल देन अभ्यास करा.